श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आपण आहे ना येवल्यात आलेलो आहोत आणि कुठं आलेलो आहे, काय आलेलं आहे ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग बघा, आपण इथे ना एस मोबाईल शॉपी इथं आलेलो आहोत आणि हे त्यांचं भव्य असं आहे ना जे मोबाईलचं शॉप आहे. तुम्ही इथं आल्यानंतर ना तुम्हाला म्हणजे आपल्या गावाकडील जे लोक आहेत त्यांना आपल्या स्वस्त रेटमध्ये इथं जे मोबाईल आहे ते भेटतात. तर तुम्हाला चला मी त्यांची जे दुकान आहे ते दाखवते. तर इथं आपण आलेलो आहोत त्यांच्या शॉपमध्ये. तर हे आपले सुदर्शन खिल्लारे भाऊ आहेत. तर मी ना त्यांच्या दुकानमध्ये आल्यानंतर मला म्हणजे बघितले मला क्लिक झालं की हे न्यूज करता म्हणून. सुदर्शन खिल्लारे सर आहेत, त्यांच्या जे दुकान आहेत म्हणजे शॉप आहे त्याला व्हिजिट द्यायला आलेलो आहोत. तर त्यांचं ही चॅनल आहे. तर आता मी फर्स्ट टाइम ब्लॉगिंग करते तर त्याच्यामुळे मी ना लिहून घेतलं बरं का, तर सॉरी. तर सुदर्शन खिल्लारे जी 24 तास या चॅनलचे नाशिक ग्रामीणचे प्रतिनिधी आहेत ते. तसेच आपल्या येवल्यातील प्रसिद्ध असलेले SK9 येवला न्यूज चे संपादक आहे व यास ते येवल्यातील SS मोबाईल शोरूमचे ही संचालक आहे. तर सॉरी बाय मिस्टेक होते बरं का बोलताना. तर चला आपण दादांशी जे दोन शब्द आहेत ते बोलूया. आता ते संपादक म्हटल्यावर त्यांचं कसं बोलणं जरा वेगळंच येईल. आता आपण ग्रामीण भागातले आहोत त्याच्यावर आपली शब्दशैली आणि त्यांच्या शब्दशैली थोडासा फरक पडेल. तर चला दादा तुमच्या भाषेत दोन शब्द. धन्यवाद. खरं तर योगिता लाईफस्टाईल या यूट्यूब ब्लॉगिंग चॅनलचं मी सर्वप्रथम अभिनंदन करेल. कारण की आपल्या नाशिकच्या म्हणजे ग्रामीण भागात सहसा महिला पुढे येत नाही, बोलायला लाजतात किंवा घरात चूल आणि मूल यात बांधलेले असतात. मात्र आपल्या खेड्यातल्या योगिता ताईंनी खूप छान पद्धतीनं चॅनल डेव्हलप केलेलं आहे आणि आपल्या काय म्हणतात छंद आणि रोजगाराचं साधन देखील त्यांनी शोधलेलं आहे. तर माझी त्यांचे खरंच खूप आभार मानेल की त्यांच्या ब्लॉगवर मला त्यांनी येण्याची संधी दिली आणि त्या आज खरं तर आमच्याकडे शॉपिंगसाठी आलेल्या होत्या. त्यांनी मला ओळखलं SK9 मुळे. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे आपण एकत्र ब्लॉग करूया. त्यांच्या ब्लॉगिंगला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि जे माझे सबस्क्रायबर आहेत नाशिक जिल्ह्यातले, ग्रामीण भागातले, विशेष करून येवला तालुक्यातले, त्यांना मी एक आवाहन करतो की योगिता लाईफस्टाईल या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करून त्यांना प्रोत्साहन द्या, जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील महिला या जे आत्ताचं युग आहे, जे बदलतं युग आहे त्याला आत्मसात करतील आणि जे जेन झी म्हणतो आपण, जेन झी म्हणजे जी तरुणाई आहे आता ज्या सोशल मीडियामध्ये आहे, तर त्याला कुठेतरी महिला सुद्धा भाग घेतील. तर या ब्लॉगवरून आपल्याला दिसतंय ब्लॉगवर खूप चांगले व्हिडिओ आहेत, ते सर्वांनी पाहावे असं मी सर्वांना आवाहन करतो. तर थँक्यू दादा. तर खरंच आहे ना मी दादाच्या शॉपवरती आले आणि बघितले ना मला एक म्हणजे आपण कसं असतं ना आपल्या एकदम जवळचा माणूस आहे ना त्या पद्धतीने मला फिलिंग झाली आणि माझ्या चेहऱ्यावर जे तो आनंद आहे ना मी तो कॅप्चर नाही करू शकले. तर खरंच तुम्ही एक वेळ दादाचे जे शॉप आहे SS मोबाईल शॉपी, तर इथे येऊन अवश्य भेट द्या. तर दराडे पेट्रोल पंपाच्या शेजारी आहे तर पूर्ण जो पत्ता आहे तो तुम्हाला मी नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तर तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून बघू शकता की त्यांचा पूर्ण ऍड्रेस काय आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार की तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितलेला असेल. तर थँक्यू दादा. तर दादांच्या शॉपवरती गेले आणि त्यांनी मला यूट्यूबर म्हणून जे छोटंसं गिफ्ट दिलं ना त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे. आणि इथं मी साईडला त्यांचा जो पत्ता आहे शॉपचा तो दिलेला आहे. एक वेळ जाऊन अवश्य भेट द्या. आणि दादांनी माझी जी यूट्यूबर म्हणून केलेली जो सन्मान आहे तो माझ्यासाठी खूप अनमोल होता. धन्यवाद.